पायी वाच्या पैंजणाला शोभा गोपी मध्ये ठेंगणा कृष्ण उभा ऐशा त्याचे क्रीडवीती कुमारी पाया देव वामनो ब्रह्मचारी बटवाचार्य शुभम भवतु सावधान. बाळू दादा नागपूरचे श्रोते खरेच बुद्धिमान हुशार म्हणलं पाहिजे. त्यांना माहिती आज एकादशी आहे, टाळ्या वाजवल्या तरी आज काही मिळणार नाही. पण उद्या सर्वजण संध्याकाळी प्रसादाला या. महाराजांची मुंज आज झाली, प्रसाद उद्या द्वादशी असल्यामुळे तर आजही दिला असता तुम्हाला प्रसाद. पण एकदा टाळ्या वाजवा. पाया देव वामनो ब्रह्मचारी वटवाचार्य शुभम भवतु सा. मी सांगितलं आपल्याला घरामध्येच वातावरण होतं. अहो झोपेत सुद्धा अग्निवीण पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम भूतारम रत्नधातम. मौंज झाली आणि गुरु पुढे बसल्यानंतर जेवढं गुरु सांगत होते पटापट प्रल्हादाने ताबडतोब म्हणून दाखवायचं. अहो वर्ष खोटं वाटेल तुम्हाला, भगवद्गीता श्रीमद भागवतामध्ये असं लिहिलंय, अहो रात्री चतुष्षष्ट्या तावती संयती कला. श्रीमद भागवतामध्ये भगवान गोपाळकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये 64 दिवस होते. आमचे प्रल्हाद महाराजांनी 64 दिवसातच संहिता पडून दाखवली. गुरुजीने वेद मंत्र म्हणायचा आणि तसंच म्हणून दाखवायचा. ऐकून सगळंच माहिती होतं. उच्चाराची पद्धत नव्हती, मोंजीच्या आधी उच्चारता येत नव्हतं. गुरुजींनी सांगितलं की ताबडतोब वेद मंत्राच्या हृदयाच्या धाड धाड धाड. वेदाचा अभ्यास झाला, शास्त्राचा झाला, उपनिषद चालूच आहे अभ्यास. मध्ये एक प्रसंग आलाय, आमच्या महाराजाला मान्य नव्हतं. काय, मला वैदिक व्हायचं नाही, मला शास्त्री व्हायचं नाही, मला पंडित व्हायचं नाही, मला काय करायचं. आम्ही वैकुंठवासी हो, आम्ही वैकुंठवासी वासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठ. बोलले जे ऋषी, बोलले जे ऋषी, साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, वैकुंठवासी. त्यांना दाखवायचं होतं की आमचा जन्म बाकीच्या पंचायतीसाठी नाही आहे. आम्हाला वैदिक नाही, शास्त्री नाही, पंडित नाही, विद्वान नाही, काही व्हायचं नाही. बोलिले जे ऋषी साच भावे. अत्रि वशिष्ठ च्यवनश्च गौतम हा मेधातिथिर देवला देव राहतो. अत्रि नावाच्या, गौतम नावाच्या, वशिष्ठ नावाच्या, विश्वमात्र या ऋषींनी जे लिहून ठेवलं ते लोकांना आचरण करायला लावायचं. मंत्र म्हणणारे आचरण करतातच असं नाही, करतच नाही असंही माझं म्हणणं नाही. आमच्याकडे आहेत पुष्कळ वैदिक असे. एकदा का भस्माचा पट्टा लावला, पुष्काचा हे लावलं की त्यांची संध्या झाली, पूजा झाली, ब्रह्मयज्ञ झाला, पारायण झाला, सगळं झालं. चला तुमच्या इथे काय म्हणायचं, पवमान यांच्या लेवाला आणि यांच्या घरावर एवढली धूळ देवाच्या, नमस्कार करत जावा, दुसरं काय करायचं. पण प्रल्हाद महाराजांना बोलिले जे ऋषी साच भावे, जे त्यांनी सांगून ठेवलं ते तसं वागायला लावायचं, आपण करून दाखवायचं. आणि प्रल्हाद महाराजांची अभ्यासही चालू आहे, साधनाही चालू आहे. नामस्मरणाची साधना आपण ऐकलं ना, किल्ल्यामध्ये जाऊन नदीच्या काठावर साधना सारखी चालू आहे. असं वर्णन आहे की कधी कधी
बालनाथाच्या मंदिरामध्ये एका पायावर राहून उभा राहून जप करत होते महाराजांकडे. पुढे पुढे वर्णन आहे त्याचं. याच काळामध्ये एकदा आमचे प्रल्हाद महाराज घरीच अध्ययन चालू असताना, चिंतन चालू असताना एक दिवशी नदीच्या काठावर खेळत होते आणि खेळत असताना एक अलौकिक तेजसंपन्न असा महात्मा समोरून गेला. कसा होता तो? वैराग्याचा पुतळा, वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतला, नेत्रा माझी साठला योगी राजा, नेत्रा माझी साठला योगी राजा, वैराग्याचा पुतळा. बाल अवस्थेतले योगीराज रामानंद महाराज, पांडुरंग वल्द केशवराव देशपांडे. कसा वेश होता? वैराग्याचा पुतळा. 5-5.5 फुटाची उंची आहे, अंगाला फक्त लंगोटी घातलेली आहे, एक उपरण अंगावर आहे. लंगोटी ती कटी माझी, कुबडी ती खाखे माझी, जटा दिसती शिरावरी अति सुंदर. जटा मागे वळवलेले आहेत, मानेवर पडलेले आहेत. खडावा त्या पाया तळी, हो खडावा त्या पाया तळी, स्मरणी दिसे हस्तांतरी, नाम ज्याचे ओठावरी, विलसत से वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतला. हो लक्ष लागले चरणी, रूप साठले से नयनी, मिठी घालावी चरणी वाटत से हो वैराग्याचा पुतळा प्रगटला भूतला, नेत्र माझी साठला योगी राजा, नेत्रा माझी योगी राजा, वैराग्याचा पुतळा. अशी ती रामानंदांची मूर्ती नजरेसमोर आली आणि सरळ निघून गेली. ताड 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 पायातल्या खडावाचा आवाज करीत करीत चालली. पण सगळे मुलं खेळत होते. प्रल्हाद महाराजांचं लक्ष तिथे नव्हतंच. त्यांचं लक्ष संताची पायी हा माझा विश्वास, अशा संतांची भेट व्हावी ही तळमळ होती. आणि हा योगी राजा दिसला, हातामध्ये तुळशीची माळ आहे, कुबडी समर्थ हातात पोशाख केलेला आणि मुखामध्ये नाम चाललेलं आहे. अशी वेशभूषण धारण करणाऱ्या त्याच्या तोंडामध्ये दुसरं काय असेल? हो श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. सद्गुरुनाथ महाराज. हा महात्मा कोण असला पाहिजे, कुठे असला पाहिजे? लागलं लक्ष. मला त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की जावं आणि पक्की मिठी मारावी, पण निघून गेले. कोण असले पाहिजे?
भेटी लागी जीवा लागली से पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली से चाललेले दिवसामागे दिवस चाललेले. इकडे 6व्या वर्षापासून शाळेत जात होते. 1903 सालचा प्रसंग आहे. कदाचित महाराज चौथ्या वर्गात शिकत असतील. एक टोळधाडीचा प्रसंग आला. महाराज साखरखेड्याच्या पूर्ण परिसरामध्ये टोळ येऊन पडायला लागले आणि शेतातलं सगळं धान्य फस्त करायला लागले. त्या काळात काही एवढ्या फवारण्याची यंत्र वगैरे सामुग्री नव्हती. तर टोळांना करायचं काय, घरातून काठीनं मारायचं. गावामध्ये बैठक झाली असेल, गुरुजीला सांगितलं असेल, गुरुजी आम्ही सगळे गावकरी ते येतो, पण सगळे मुलं तुमच्यावर, शाळेतले जेवढे विद्यार्थी असतील त्यांना घेऊन या. एकदम 5-50 मुलं पडले, एखाद्या शेतातले सगळे टोळ मारून टाकू. दुसऱ्याला मारायचं म्हणजे काय उत्साह येतो. दंडात ताकद नसली तर म्हणतो मारायचं का. आपल्याला सांगा, काय सांगा, तुझी बॅग उचलता येत नाही 2 किलोची तुला, तू काय कर. असे मेलेले सुद्धा लोक कोणाला मारायचं म्हणले की अगदी बाह्यावर करतात. पण आमचे प्रल्हाद महाराज, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजना. अहिंसा परमो धर्म हा पाळणारे महाराज म्हणाले नाही गेले. गुरुजीने विचारले, प्रल्हादा एकटा काय करतो तिकडे, इकडे आले काय. गुरुजी ऐकलं नाही का, टोळ झाडाला मारायला जायचंय. महाराज, गुरुजी मी नाही जाऊ शकणार. अरे मी गुरु आहे तुझा, आहे ते ठीक आहे, पण मला कोणत्याही जीवाची हत्या करणारं जीवशास्त्र शिकायचं नाही. जणू वयाच्या 10व्या वर्षी आमच्या प्रल्हाद महाराजांना ते शास्त्र माहिती होतं की यच्चकिंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिष्ठ तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. प्रत्येक जीव मात्रामध्ये माझा राम भरलेला आहे. हे शास्त्र वयाच्या 10व्या वर्षी आमच्या प्रल्हाद महाराजांच्या अंतःकरणात पक्क ठसलेलं. गुरुजीला म्हणाले, गुरुजी मला दुसरी काही शिक्षा सांगा, झाडून काढतो, सारवून काढतो, मी टोळ मारायला जाणार नाही. म्हणले माझी आज्ञा ऐक, तुला जर गुरुजीच ऐकायचं नसेल तर पुन्हा शाळेला तोंड दाखवायचं नाही. म्हणला जय श्रीराम. मी पहिल्यांदा सांगितलं, वैदिक नाही, शास्त्री नाही, विद्वान नाही, नोकरी करायची नाही, काही करायचं नाही, जोपर्यंत योग आहे तोपर्यंत शिकायचं. आज सांगितलं घरी जा, पुन्हा येऊ नको. म्हणले बा, शाळेला नमस्कार, गुरुजीला नमस्कार, जय श्रीराम. आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराजांचा प्रसंग आठवला असेल. बाबासाहेब, त्या गुरुजीला बैलगाडीमध्ये बसून जावं लागलं आणि महाराज आमचे 2 किलोमीटर पुढे गेले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी गुरुजीची थांबवली गाडी. गुरुजी कोणाचाही वैर करा, रामाशी वैर करू नका. आपल्या गुरुजीला सुद्धा धर्मशास्त्र सांगण्याची कुवत या संतांमध्ये असते. त्यांना वयाचं भान नसतं. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहानाने जरी सांगितलं असेल आणि चांगलं जर असेल तर ते माणसानं शिकलं पाहिजे. दोघांनी ऐकलं. प्रल्हाद महाराज घरी जाऊन बसले. आईला विचारलं, अरे आज घरी कसं काय आला. म्हणाले, आई असं असं झालं, मी शाळा सोडली. आईला आनंद वाटला, पाठवून हात फिरवलं. का कमाल आहे, शाळा सोडल्याचा आनंद वाटावं. अरे जाऊ दे, तिला माहिती आहे आपल्या घराण्यात ब्रह्मविद्या जोपासली जाते. एवं पोटभरायची विद्या शिकू नये असं नाही, ती शिकली पाहिजे. पण प्रल्हादाला पुढे जे कार्य करायचं त्याला या शिक्षणाशी काही संबंध नाही. ब्रह्मविद्या सर्व ब्रह्मेती भावना हे त्याचं मूळ शास्त्र आहे. जो जो दिसेल, जे जे दिसे भूत तो माने जे भगवंत, हा भक्तिभावनिष्ठ. मुकुंद अण्णाला समजलं, अरे जाऊ दे, इकडे शिक. त्याला माहिती आहे ज्याला तिकडची गोडीच नाही आहे
त्याला तिकडे घालण्यात काय अर्थ आहे? आणि याचे सगळे लक्षणं दिसत होते, हे वेगळेच आहेत. मला सांगा, आमच्या तुकाराम महाराजांनी कोणती शाळा शिकली? पण त्यांचे अभंग आज PhD करतात लोक एका अभंग. संतांना शिकावं लागत नाही, सगळ्या जगाला शिकवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते महाराज. मग काय शिक्षण घरीच, वडिलांजवळ शिक्षण चालू आहे. मी सांगितलं आली संहिता तर पूर्ण झाली, उपनिषदांचा अभ्यास चालू आहे, शास्त्रांचा अभ्यास चालू आहे. आणि फावलेल्या वेळामध्ये आपल्या आईला वडिलांना मदत करायची, काय असतील ते कामं करायचे. कामं म्हणजे काय, घरातले अगदी. मी कोणी वेगळं आहे कधीच दाखवलं नाही. समर्थ म्हणाले आगंतुक होऊ नये. हां, मी एक सामान्य मुलासारखाच आहे. आपल्या आईचं धुणं नदीवर नेऊन द्यायचं, ओझं आपल्या आईला उचलता काम पडू नये म्हणून, तिथून वापस आणाय. अरे पहिल्यापासून सूर्य नमस्कार त्यांचं वर्णन केलंय. आमच्या नंदभाऊनी केलं, आमच्या गणेश शास्त्रींनी केलं, वायाने